देखील राहू शकते. तिघांसाठी पूल ओपन आहे. तर गावदेवी पांझुला हा सामना जिंकायचा आहे, तर ते जिंकले आरामात, कसेही जिंकले तर ते क्वालिफाय होतील. प्राप्ती वॉरियर्सला हा सामना जिंकायचा आहे, प्लस नेट रन रेटवरती डिपेंड आहे. ज्यावेळेला तुम्ही बॅटिंग करतायत त्यावेळेला कमीत कमी त्या 60 धावांच्या वर जाणं गरजेचं आहे, मग कॅल्क्युलेशन होईल. पण जो फरक जो प्रथमदर्शनी आपल्याला दिसतो ना, कमीत कमी 20 धावांचा असायला हवा, तर कदाचित तिथपर्यंत तुम्ही पोचू शकाल. बाकीचं कॅल्क्युलेशन आपण करणार आहोत. पण एकदा तुम्हाला जिंकायचं आहे, आणि फक्त जिंकायचं नाही आहे. आता 10वीचा आत्ताच रिझल्ट लागला आहे, म्हणजे ज्यांना काही पास व्हायचं होतं ते आरामात पास झाले आहेत. पण त्यांना पास विथ डिस्टिंक्शन, ज्यांना 90%च्या वरती मार्क पाहिजे ना, तसं मॅच आहे हा. प्राप्ती वॉरियरला आता 90%च्या वरती मार्क पाहिजे, तर ते क्वालिफाय होतील, आणि मग त्यांचं ॲडमिशन आरामात कुठल्याही कॉलेजला होऊ शकेल. म्हणजे जसं आता पण कॉलेजची कट ऑफ लिस्ट पण आहे ना, भारतात वेगवेगळी असते. काही वाटतं सायन्सला जाऊ 90%वरती, काही कट ऑफ लिस्ट 92ला असते, 92%ला कट ऑफ लिस्ट असते. तर आता हा मॅच तसा आहे, तुम्हाला जिंकायचं आहे, पण जिंकायचं असताना नेट रन रेटचा खेळ असणार आहे. आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा भारत राव जॉईंट होतील, त्यांचा आवाज ऐकूया. बघा, आम्ही वारंवार याच सूचना तुम्हाला करतोय की तुमचा 12th मॅन कंपल्सरी पाठवत जा. 12वा खेळाडू तुमचा इथे आलाय, गावदेवीचा 12वा खेळाडू आलाय. प्राप्ती वॉरियर्स पियुष भोईर, चला प्लीज पियुष भोईर 12th मॅन पाठवून द्या. रूल्स अँड रेग्युलेशन सगळ्यांसाठी समान असतात, लक्षात ठेवा. तर प्लीज 12वा खेळाडू येऊ द्या. बघा, जी सूचना दिली की या ठिकाणी प्राप्ती वॉरियर्सला फक्त जिंकायचं नाही आहे, तर मोठ्या मार्जिंगनं ही मॅच जिंकावी लागेल. जवळपास तुम्हाला 60 ते 70 धावा बनवायच्या आहेत, आणि तिथून मात्र तुम्हाला गावदेवी पांझू या टीमला 20 धावेच्या किंवा त्याहून अधिक धावांच्या फरकानं पराभूत करायचं आहे. तर एक खूप मोठं चॅलेंज प्राप्ती वॉरियर्स या टीमसमोर आहे, आणि या ठिकाणी गावदेवी पांझू टीमला फक्त जिंकायचं आहे. हा संघ क्वालिफाय होणार, टेबल टॉप करणारा संघ इतकंच म्हणू शकतोय. आणि त्याच्यामध्ये या मॅचची मजा बघण्याचं काम खास करून एकविरा पलटण करते. मिस्टायमिंग स्ट्रोक आहे, ओ दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ. दोघांनी कॉलिंग केलं नव्हतं. डॅडी एका साईडला होता, निखिल एका बाजूला होता. कॅच कोण घेणार, कॉलिंग कोणाचं नव्हतं. निखिलला असं वाटलं की डॅडी कॅच घेणार, डॅडीला असं वाटलं निखिल कॅच घेणार. म्हटलं ना, मग दोघांचं भांडण, आणि दोघांच्या भांडणामध्ये तिसऱ्याचा लाभ झाला आहे. पियुष भोईरचा लाभ झाला आहे, कॅच ड्रॉप झाला आहे. लाभ झाला आहे, कॅच ड्रॉप झाला आहे. धावा झाल्या ते 4 चौकार. विकेट देखील गमावले, 4 धावा देखील तुम्ही खर्च केल्यात. आणि मागची मॅच अचानक क्रीडा मंडळ, एक प्रश्नचिन्ह आमच्या मनामध्ये तोच होता. गुलशन ॲज अ ओपनर बॅटर, आत्तापर्यंत टेनिस बॉल क्रिकेटच्या सगळ्या पानांना तुम्ही पलटवून पहा, सगळी पानं टेनिस बॉल क्रिकेटची जेवढ्या काही स्पर्धा झाल्यात ना, त्या प्रत्येक पाण्याला तुम्ही अगदी पलटून पहा. गुलशन भोईर ॲज अ ओपनर सक्सेस झाला, ॲज अ ओपनर. आणि त्याच गुलशन भोईरला क्रमांक 5 ते 6 वर आणलं गेलं, 5 वर आणलं गेलं. या ठिकाणी इथे कुठेतरी नक्कीच बॅटिंग ऑर्डरमध्ये थोडंसं अचानक क्रीडा मंडळ चुकलं आहे. त्या ठिकाणी ही चुकी पुन्हा होणार नाही इतकं मात्र निश्चित. एका साईडला मात्र ऑफ साईडला पायानं अडवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता, मात्र चेंडू अडत नाही. 4 धावा. पूर्ण माइंड सेट केला आहे या ठिकाणी प्राप्ती वॉरियर्स या टीमनं. पूर्ण माइंड सेट केला आहे. 70 ते 80 धावा फलकावर बनवायचेच आहेत गावदेवीच्या अगेन्स्ट, आणि गावदेवी टीमला मोठ्या फरकानं पराभूत करायचं आहे. दुसऱ्या बाजूला नक्कीच एकविरा पलटण या मॅचची मजा बघते, त्यांना मजा बघायची आहे, आणि ती मजा बघते. ऑलरेडी तोच संघ देखील पुढे आहे, मात्र एक टेन्शन त्यांना देखील आहे, पॉईंट टेबल. इथे पॉईंट टेबल देखील खूप महत्त्वाचं आहे. क्रमांक 1 आणि क्रमांक 2 इथे जी सेमीफायनल मॅच होणार आहे ना, ती लक्षात ठेवा. जो 1 वर पॉईंट टेबल असेल तो 4 सोबत खेळणार, आणि जो 2 वर पॉईंट टेबल असेल तो
3 सोबत खेळणार. लक्षात ठेवा, टॉपर सेकंड टॉपर सेकंड. तिकडचा म्हणजे ए गटातील आपण ए, बी गटातील बी, त्याच्यामुळे 1 आणि 2. B1 A2 अवैध खेळ आहे, मात्र फिल्डर थोडंसं लॉंग चेस आहे. अडवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता निखिलला, चेंडू अडला नाहीये, निघून गेले सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. त्याच्यामुळे भले नो डाऊट एकविरा पलटण क्वालिफाय झाले, मात्र त्यांना पॉईंट टेबलच्या दिशेने देखील पाहायचं आहे. त्याच्यामुळे गावदेवी संघ जर इथून जर जिंकला गावदेवी संघ, तर तो पॉईंट टेबल टॉप करणार, आणि एकविरा पलटण 2 वर येणार. हीच नेट रन रेटची खासियत आहे, लक्षात ठेवा. वेलकम. या ठिकाणी आगमन झाले. प्रत्येक वर्षी ज्या वर्षापासून पाणजू प्रीमियर लीग हे पर्व सुरू झाले, काहीच नाही. ओ आत्ता चेंडू सीमारेच्या पार, अगदी बाउंड्रीच्या जवळ चेंडू पडला, पुन्हा एकदा मागे गेला, पुन्हा एकदा बाउंड्री जवळ आला, पुन्हा मागे गेला, आणि त्यानंतर बाउंड्री क्रॉस केली. ह्याला म्हणतात नशिबाची साथ. वेलकम. ज्या वेळेपासून पाणजू प्रीमियर लीग हे पर्व सुरू झाले, त्या वेळेपासून सळग नेहमीच सहकार्य डॉक्टर विपुल यांचं या पाणजू प्रीमियर लीगला राहिले, आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं इथे आम्ही हार्दिक स्वागत करतोय. वेलकम. आगतम स्वागतम सुस्वागतम. डॉक्टर विपुल, आपलं हार्दिक स्वागत. बघा, यावर्षी देखील त्यांनी स्वतःहून सांगितलं, बरेचदा चेंडू जे मास्टर्ससाठी मी प्रोव्हाइड केले होते, मास्टर्स टीमनं ते चेंडू आणले, म्हणजे तिथे नव्हते चेंडू म्हणून ते पैसे म्हणजे तिथेच आहेत. तर यावर्षी पाणजो प्रीमियर लीगला माझ्याकडून संपूर्ण चेंडू, एकदा तर पूर्ण इलेक्ट्रिक म्हणजे एनर्जी ड्रिंक पूर्ण दिली होती. लक्षात ठेवा, संपूर्ण पाण्यासोबत ते एनर्जी ड्रिंक डॉक्टर विपुलनं दिली होती. धावसंख्या 17 आहे. सुरुवात दणक्यात झाले. 4 ओव्हरची मॅच आहे, आणि ही सुरुवात अशीच राहावी लागेल. ह्याच करंट रन रेट तुम्हाला खेळत राहावं लागेल, किंवा याहून अधिक तुम्हाला अजून प्रवास करावा लागेल. विकास येतो गोलंदाजी ट्रॅकवर. शॉर्ट बॉल आहे, पूल केलाय, पूल अँड पॉवरफुल 6 षटकार. इरादे स्पष्ट त्या ठिकाणी केलेत. प्राप्ती वॉरियर्सना जिंकू किंवा मरू, मात्र या ठिकाणी प्रतिष्ठेची लढाई आहे. साधा सुद्धा हरायचं नाही आहे, किंवा समोरच्याला हरवायचं असेल तर एका मोठ्या फरकानं हरवायचं आहे. वापस गेलेला तो कॉन्फिडन्स पुन्हा एकदा मिळवायचा आहे, जिंकायचं आहे. तर दुसऱ्या बाजूला गावदेवी संघ प्रयत्नच करेल. 60-70 होऊ द्यायचे नाही, 60-70 होऊ द्यायचे. मिस टायमिंग स्ट्रोक डॅडी चुकी घडले. ॲग्रेसिव्ह क्रिकेट वारंवार खेळलं जात होतं, त्या ठिकाणी फरक जाणवलाय. पियुष भोईर, खऱ्या अर्थानं म्हणायचं गेलं तर प्राप्ती वॉरियर्सची रणमशीन थांबली गेली. अंकित, पहिल्यांदा चुकी घडली होती निखिल आणि अंकित कडून. यावेळेस निखिल थांबला. कदाचित ते घोडबंदरचं मैदान निखिल आठवलं, त्यामुळे निखिल थांबला. मात्र गुड कॅच अंकित. धावा झाल्या 23. तर एका बाजूला नक्कीच नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. द्विजा वॉरियर्स, एकविरा चॅलेंजर्स आणि अचानक एका बाजूला द्विजा वॉरियर्स क्वालिफाय झालाय हा संघ. आता ही देखील लढत खूप महत्त्वाची पण नॉकआउट असेल. नॉकआउट अचानक आणि एकविरा चॅलेंजर नॉकआउट मॅच असेल. जो जिंकणार तो क्वालिफाय होणार. याच्यामध्ये नॉकआउट मॅच आहे, कारण एकविरा चॅलेंजर जास्त फरकाने हरला नाहीये, अचानक देखील जास्त फरकाने हरला नाहीये. दोघांचाही नेट रन रेट चांगला आहे. धावा झाल्या त्या तब्बल 23 धावा. तुकाराम मांगेला सरांचा आपण आवाज ऐकलात. झहीरबाई देखील या स्पर्धेला जॉईन झालेत. ड्राईव्ह केलाय, अप्रतिम कबड्डी राईचा फटका खेळला गेला. कुमार भोईर आहेत न्यू मॅन.
बघा मागच्या मॅचचा आपण विचार केला, पहिली मॅच प्राप्ती वॉरियर्स खेळला होता एकविरा पलटण सोबत. त्यावेळेस मधली फळी मिडल ऑर्डर सांभाळण्याचं काम कुमार भोईर यांना दिलं होतं. यावेळेस या खेळाडूला पुढे आणलं कारण पूर्ण कल्पना आहे की जिंकायचं तर साधं सुद्धा जिंकायचं नाही, एक मोठा धमाका करून आपल्याला जिंकायचं आहे. धावा झाल्या त्या तब्बल 24 धावा. ऑन साईडला लॉंग ऑन डीपला सचिन भोईर आहेत. सिंगल मिळणार, धावसंख्या 25-25. बघा काही मोठ्या प्रमाणात चुका घडल्यात प्रत्येक टीमकडून आणि नक्कीच ज्यावेळेस संघ पराभूत होतो ना, आपण नेहमीच म्हणतोय की यशाची पायरी चढण्या अगोदर आपल्याला पहिल्यांदा अपयशाची चव घ्यावी लागते, याशिवाय यशाची पायरी चढता येत नाही. अपयशी झाल्यानंतर आपल्याला खऱ्या अर्थानं कळतं की आपल्या चुका काय झाल्यात आणि तिथून मात्र आपण पुन्हा प्रगती करतोय, त्याच जोमानं त्याच दमानं पुन्हा एकदा भरारी घेतोय आणि त्या यशापर्यंत पोहोचतोय. त्यामुळे ज्या काही चुका ज्या टीमकडून झाल्यात ना, इथे विचार करणार, अचानक मंडळ विचार करणार अशा प्रकारे चूक घडली होती. गुलशनला का आपण मध्ये आणलं, गुलशनला ॲज ओपनरहून काढायचं होतं, मोठी धावसंख्या समोर होती. तर एकवीर चॅलेंजर देखील विचार करा, अतिशय पूर्ण त्या खेळीवर पाणी फिरला गेला. एक चेंडूमध्ये एक ती रंग झाली नाहीये. 27 धावा फलकावर आले. समोरच्या दिशेनं स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, समोर सीधी बॅट, नो बकवास. कुमारच्या बॅट मधून येतोय खणखणीत षटकार 6. डीजे कल्पेश भोईर कुठे असाल तर या, किंवा वेदांत राऊत. धावा झाल्या त्या तब्बल 33 धावा, 33. साई स्पोर्ट्स पाणजू आयोजित पाणजू प्रीमियर लीग आणि किनी परिवार एक खूप मोठे अनाउन्समेंट केले. हे सलग 5 वर्ष 2030 पर्यंत प्रकाश किनी आणि किनी परिवार यांच्या वतीनं त्यांच्या मातोश्री ज्या आता हयात नाही आहेत त्यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी क्रमांक 1 ची ट्रॉफी दिली जाईल. स्वर्गीय शकुंतला रामचंद्र किनी परिवार आणि बघा ट्रॉफ्यांच्या व्हरायटी अनेक ठिकाणी आहेत. आपण कुठल्या कंपनीचे ॲड करत नाही आहे. आम्ही दिलीप भोईर आणि मी प्रथमच खास करून मस्जिद बंदरला गेलो होतो. त्या ठिकाणी देखील ट्रॉफ्या बऱ्याच मार्जिंगनं स्वस्त आहेत. खरोखरच अप्रतिम ट्रॉफीज आहेत. मोठमोठ्या ट्रॉफ्या अगदी अर्ध्या किमत्यामध्ये त्या ट्रॉफी मिळत आहेत. तर दुसऱ्या साईडला क्रिस्टलचा तुम्हाला जर ब्रँड हवा असेल ना, क्रिस्टल ब्रँड गुजरातमध्ये देखील क्रिस्टल ब्रँड स्वस्त आहे. दापोडा या ठिकाणी क्रिस्टल ब्रँड जो आहे तो अधिक स्वस्त आहे. दापोडे भिवंडी मिस टायमिंग आहे, मात्र फिल्डर त्या ठिकाणी प्रयत्न चांगला केला होता. देवेंद्र आहेत त्या ठिकाणी. 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. 2 धाव्याने धावा संख्या झाली ती तब्बल 35 झाले आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे ते तब्बल 3रं. आणि आम्ही काय म्हटलं होतं की जवळजवळ तुम्हाला 70 धावा 60 ते 70 धावा फलकावर लावायचे आहेत आणि 20 धावांच्या फरकानं तुम्हाला गावदेवी संघाला पराभूत करायचे आहे. चॅलेंज खूप मोठं आहे प्राप्ती वॉरियर्स या टीम समोर. याचं कारण बॉलर बॅक ड्राईव्ह खेळला होता, गुड फील्ड, अतिशय सुंदर शतरक्षण. कुमार या ठिकाणी कुमारला नशिबाची साथ मिळाली. याचं कारण जो पहिला मॅच झाला ना 9 की 10 चेंडूमध्ये तो मॅच फिनिश केला. 10 बॉलमध्ये चेंडू तो मॅच फिनिश केला आणि त्याचा परिणाम या ठिकाणी हा भोगावा लागला इतकंच म्हणणार. प्राप्ती वॉरियर चॅम्पियन आहे पाणजू प्रीमियर लीगचा, विसरता कामा नाही आहे. एक
नामांकित संघ आहे अभिमन्यू लक्ष्मण ठाकूर यांचा संघ प्राप्ती वॉरियर्स. त्यांच्या मामाची मुलगी आहे. येत्या या सीझनचा NCC कप म्हणजेच नारंगी प्रीमियर लीग देखील प्राप्ती वॉरियर्सनं जिंकले. लॉफ्टेड केला आहे. कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. मागे प्रोडक्शन आहे. फिल्डर आहे मात्र थोडंसं फंबल झालं. विद्याधर भोईर साहेब, हेमंत बाबा, दिलीप भोईर विनंती करतो या आपल्या मुख्य मंचावर येऊन आपण असं नसतं व्हा. धावा 36-36. कुमार तू मार असा कदाचित संदेश आला असेल कुमारला डगआउटमधून. कुमार तू मार. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळायचा होता. यावेळेस अगदी बॉडीला पूर्णतः स्विंग केलं होतं मात्र डाऊन द लेग. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. 1+1 धावा मिळतील 2. 38 धावा. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. निखिल फुलटॉस आहे मात्र व्यवस्थित मिडल करू शकला नाही चेंडूला. सिंगल इथे देखील फक्त सिंगल. एक से खाली चल रहा है काम. इससे यहाँ पे करना है बड़ा काम. एयरलाइन का सहारा लेना होगा. एयर रूट का सहारा लेना होगा आपको. धावा 39. 2 चेंडू अजून शिल्लक आहेत. यावेळेस चांगला चेंडू आहे. चांगला चेंडू आहे. स्टंपच्या अगदी वरून चेंडू निघून गेलाय. अपेक्षा केली होती कदाचित की हा चेंडू वाईट जाईल म्हणून कुमारनं. गुड बॉलिंग मिस्टर निखिल. डॉट बॉल येतोय. धावा 39 वर संघ थांबलाय. चला नेक्स्ट मॅच. अचानक क्रीडा मंडळ आणि एकविरा चॅलेंजर्स टीम कॅप्टन. बरं बॅक ड्राईव्ह. संधी आहे. संधी आहे आणि या खऱ्या अर्थानं कौतुक करेन मी निखिलचं. बघा रनवे, त्यानंतर रिलीज ऑफ द डिलेव्हरी, त्यानंतर शरीराचा तोल सांभाळणं, त्यानंतर समोर येणाऱ्या चेंडूला खास करून आयसेट करणं. या काही गोष्टी क्विकली काही सेकंदात कंप्लीट करायच्या असतात आणि त्या फटकन केल्या निखिलनं. थोडंसं कमी पडले नाही तर रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळू शकले असते या ठिकाणी. शेवटच्या चेंडूवर शेवटचा चेंडू डॉट येतोय. धावा संख्या 39. आता शेवटचे 6 चेंडू आहेत आणि आम्ही उल्लेख केला 60 की 70 धावा या तुम्हाला फलकावर बनवायचे आहेत. 50 नाही आहेत. 50 से कुछ होने वाला नहीं है. 60 ते 70 धावा या तुम्हाला बनवायचे आहेत. लक्षात ठेवा. पाणी आलंय आणि पाण्यासोबत नक्कीच काही संदेश आला असेल. चला चला थँक्यू कल्पेश भोईर आलेले आहेत आमचे डीजे ऑपरेटर. त्यांचं देखील मनापासून आभार. थँक्यू युवराज डीजे. हिमालय पाटील देखील थोड्याच वेळात जॉईन होतील. ते देखील ऑन द वे आहेत आणि या स्पर्धेचं संपूर्ण चलचित्र ड्रोनच्या माध्यमातून देखील टिपलं जाईल. देवेंद्र आलेत. विद्युत पुरवठा मंत्री पाणजू गावचे. जास्त देखील आपण म्हणू शकतोय वर इंद्र, देश सांभाळतोय नरेंद्र आणि इथे मैदानाच्या आतमध्ये देवेंद्र. स्वर्ग सांभाळतोय इंद्र, देशाला सांभाळतोय नरेंद्र आणि या मॅचला सांभाळणार का देवेंद्र गुणोत्तरी ट्रॅकवर. पहिला चेंडू बॅट चेंज. सिंगल सिंगल सिंगल. एकच धाव. धावा संख्या झाली 40. 5 चेंडू अजूनही बाकी आहेत. एका बाजूला प्राप्ती वॉरियर्स चॅम्पियन आहे, पाणजू प्रीमियर लीगचा चॅम्पियन संघ. दुसऱ्या बाजूला गावदेवी देखील तो प्रयत्न केला आहे.
गावदेवी देखील चॅम्पियन आहे, लक्षात ठेवा. फुलटॉस चुकी काढले मात्र कुमारला अगदी फ्री होम डिलिव्हरी आली होती. कुमार म्हणते मला नको. फुलटॉस चेंडूचा डाऊन द लेग, व्हाईट बॉलचा इशारा. एक धाव, धावसंख्या झाली 41. थोडीशी घाई करा मित्रांनो, कारण 3 वाजलेत बघा. आणि अजूनही आपल्याला 4 ते 5 मॅच क्लिअर करायचे आहेत. कोऑपरेट करा, 4-4 ओव्हरच्या मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. फुलटॉस आहे. जसा चेंडू मतलब जैसी गेंद वैसी नसीहत, जैसी गेंद वैसी नसीहत. कुमारच्या बॅटमधून हा ठोकला षटकार. 6. थँक्यू. या षटकाराने धावसंख्या झाले 47-47. हेमंत बाबा बसा. डॉट बॉल अपील केली गेली आहे. डॉट बॉल आलाय. फोर्टी 47 झाले. 47 डॉट बॉल आलाय. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. कुमार स्ट्राईक एंडवर. ऑफ साईडला इथे मात्र मग अशी आपण पाहिलं तर ऑन साईडला, आता ऑफ साईडला, ऑफ ऑनचा खेळ कुमारचा सुरू आहे. आणखीन एक बिगी षटकार. थँक्यू डीजे. 53 झालेत. ऑन द राईज हा फटका खेळला होता. सुरेख क्लास, जबरदस्त फटकेबाजी. 53 झाले. 2 चेंडूचा खेळ अजून शिल्लक आहे. वेल बॉल, वेल बॉल, वेल बॉल. मात्र पंच म्हणतात यस. बॅटला ब्रश केलाय, बॅटला ब्रश केलाय चेंडूनं. खोलवा टप्प्याचा चेंडू हाताळला होता देवेंद्रनं. इथून मात्र या चेंडूला फ्लिक म्हणजे फ्लिक ऑफ द रिक्स चा जो फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता कुमार भोईरनं. बॅटला ब्रश झाला होता चेंडू. शेवटचा चेंडू असेल. 53 झाल्यात. गुड बॉल, गुड बॉल. शेवटचा चेंडू देखील खोलवा टप्प्यात हाताळला गेला. एकदा वेगानं पुन्हा एकदा डबलचा कॉल दिला गेलाय. आणि ते या शेवटच्या चेंडूवर फक्त सिंगल, फक्त सिंगल. एक धाव. संघ थांबला गेला प्राप्ती वॉरियर्स हा 54 या धावसंख्येवर. आणि 55 धावा विजयासाठी दिल्या गेल्या आहेत गावदेवी टीमला. गावदेवी पाणजू या टीमला 55 धावा. चला टॉससाठी यायचे. अचानक कला क्रीडा मंडळ टीम कॅप्टन, चला लवकर या. मधल्या वेळेमध्ये नाणेफेक होणं गरजेचं आहे, कारण या ठिकाणी एकविरा चॅलेंजर्स कॅप्टन आहेत प्रमोद भोईर. गुलशन या लवकर मित्रा. नेक्स्ट मॅच देखील अफलातून मॅच असेल. एक चांगली रायवरी तुम्हाला पाहायला मिळेल. अचानक वर्सेस एकविरा चॅलेंजर्स. करो या मारो. ताडे
थँक्यू डीजे. चला यावेळी आपण टॉस बॉक्सच्या दिशेनं आणि त्या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये आम्ही इन्व्हाइट करतोय आपल्या गावचे प्रथम डॉक्टर विपुल भोईर यांना मी इन्व्हाइट करतो टॉस बॉक्समध्ये. त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण नाणेफेक करणार आहोत. एका बाजूला अचानक कला क्रीडा मंडळ आणि दुसऱ्या बाजूला एकविरा चॅलेंजर्स गुलशन. या लवकर प्लीज. त्यानंतर याच्यानंतर अजून एक मॅच आणि त्यानंतर मग आपला सेमीफायनल क्रमांक 1, सेमीफायनल क्रमांक 2 आणि त्यानंतर ग्रँड फिनाले. पाणजू प्रीमियर लीगचा चॅम्पियन कोण बनणार. तर एका बाजूला आणखीन एक नक्कीच आवर्जून मी सूचना करणार की ज्या ट्रॉफी आल्या द्वितीय क्रमांक, फलंदाज, गोलंदाज, मालिकावीर हे ज्या ट्रॉफ्या आल्यात स्वर्गीय मालतीबाई भानुदास पाटील यांच्या स्मरणार्थ श्री राज सुभाष देवळीकर मुक्कामपाई यांच्याकडून, आणि ह्या ट्रॉफी आम्हाला उपलब्ध केल्यात आपल्या गावचे माजी उपसरपंच दिलीप भोईर यांना. आणि त्यांनी देखील म्हटलं आहे की काही कमी पडलं तर देखील द्यायला तयार होते ते लोक. इतके त्यांनी पुढाकार घेतला होता या स्पर्धेमध्ये. त्यांनी त्यांच्याच गावामध्ये त्यांच्या देवीसाठी सोन्याचं गंथन देखील बनवलेलं आहे. आणि खरोखरच ते देखील आपली स्पर्धा जर पाहत असतील तर नक्कीच ते देखील आपली स्पर्धा पाहून खुश झाले असतील. देवलीकर परिवार, डॉक्टर विपुल भोईर यांच्या शुभ हस्ते कॉईन्स विन झाला आणि टॉस विन. अचानक कला क्रीडा मंडळ नाणेफेक जिंकतो आणि प्रथम शतरक्षण स्वीकारतो. ही देखील मॅच डू ऑर डाय, करो या मारू. एका साईडला एकविरा चॅलेंजर्स, दुसऱ्या बाजूला अचानक कला क्रीडा मंडळ. चला जाऊया आपण या मॅचच्या दिशेनं. बघा 55 झाले आहेत आणि किती फरकानं या ठिकाणी प्राप्ती वॉरियर्स या टीमला जिंकायचं, म्हणजे किती धावसंख्येवर थांबवायचं आहे. 55 झालेत म्हणजे जवळजवळ 35 धावसंख्येवर थांबवावं लागेल. बघा 35च्या आसपास तुम्हाला गावदेवी संघाला थांबवावं लागेल तर तुम्हाला थोडेफार चान्सेस आहेत. आता त्याच्यामध्ये कशा प्रकारे रणनीती आखली जाईल, प्लॅनिंग कशा प्रकारे केली जाईल, कोणाकडे गोलंदाजी दिली जाईल, कोण असा गोलंदाज असेल जो सर्वात आधी विकेट काढणार, लवकर दबाव निर्माण करू शकेल गावदेवी पाणजू या टीमवर, मजा येईल. मात्र ज्यावेळेस या मॅचचा सुरुवात होणार नक्कीच आमचे साथी समालोचक, महाराष्ट्रातील दिग्गज समालोचक, क्रिकेट विश्लेषक या आपण ऐकूया तुकाराम मंगेला सरांना. घरात दारात गाडीत माडीत साईच्या माझ्या फोटोला, घरात दारात गाडीत माडीत साईच्या माझ्या फोटोला. हे हृदयात छातीत हातावर गोंधलाई साई बाबाच्या टॅटूला, हृदयात छातीत हातावर गोंधलाई साई बाबाच्या टॅटूला, साई बाबाच्या टॅटूला, माझ्या साई बाबाच्या टॅटूला, साई बाबाच्या टॅटूला, माझ्या साई बाबाच्या. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया सर्वांचं सहर्ष स्वागत करूया आपण पांजू प्रीमियर लीगमध्ये. पहिल्या षटक हाताळण्यासाठी रवींद्र सज्ज होत आहेत. स्ट्रायकर एंडला विकास आणि दुसऱ्या बाजूला प्रेमनाथ. आता तर मागच्या सामन्यामधला आपण खेळ पाहिला होता प्रेम यांचा. मॅच तर जिंकायची आहे प्राप्ती वॉरियर्सला जिंकायचं आहे. पहिलाच बॉल गेलाय बॉन्ड लाईनच्या पार. चौकार. रोज बाहेर जावा मी जातो, माझ्या साईचं दर्शन घेतो, साईचं दर्शन घेतो, माझ्या साईचं दर्शन घेतो. मुकी साई नामाचा गजर माझ्या साईला डोल्यानं पाहतो, साईला डोल्यानं पाहतो, माझ्या साईला डोल्यानं पाहतो. लिंबाखाली प्रगट झाला दाखवला अवतार दुनियेला, लिंबाखाली प्रगट झाला दाखवला अवतार दुनियेला. हे हृदयात छातीत हातावर गोंधलाई साई बाबाच्या टॅटू
टॅटूला हृदयात छातीत हातावर गोंधलाय साईबाबाच्या टॅटूला साईबाबाच्या टॅटूला माझ्या साईबाबाच्या टॅटूला साईबाबाच्या टॅटूला माझ्या साईबाबाच्या टॅटूला साईबाबाची पुण्याई आज सार सुखात नांदतय घरदार माझ सुखात नांदतय घरदार माझ सुखात नांदतय घरदार माझ वाज पालुखीलाही झांज माझ्या साईचं मंदिर शिर्डीत साज साईचं मंदिर शिर्डीत साज साईचं मंदिर थँक्यू. भाऊ उन्हाळ्यातील दिवस आहे तर खेळाडू जास्त पाण्याचं सेवन जास्त करा, पाणी जास्त प्या, कारण आज जर टेम्परेचर पाहिलं तर 37 डिग्री आहे, 37°C तापमान आहे. आणि या अशा तापमानामध्ये आणि थोडेसे दमट वातावरणामध्ये जेव्हा खेळतो ना तेव्हा घामा वाटे आणि आपल्या उत्सर्जना वाटे आपल्या शरीरातनं पाणी आणि मिठाचं प्रमाण थोडंसं कमी होतं आणि मग तो स्नायू थोडेसे दुखावतात, क्रॅम्प्स येतो. तर किमान पाण्याचं सेवन जास्त करा. तुमच्याजवळ जर ORS उपलब्ध असेल तर ORS देखील घ्या. प्रेमनाथनं बाहेर जावं लागतंय कारण मागच्या सामन्यामध्ये 29 धावांची खेळी प्रेमनं साकारली होती. निखिल आल्यात क्रमांक 3 वरती. त्याचमुळे तुम्ही मैदानावरती खेळताना उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाणी जास्त प्या किंवा ORS घ्या. जसं मैदानावरती आमचे अंपायर DRS घेतात तसं तुम्ही ORS घेतला तर त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकेल. त्यामुळे योग्य वेळा DRS आणि योग्य वेळा ORS पण आमच्या अशोकदादा देखील पाहतात तर DRS आणि ORS बरं योग्य वेळा घेतला तर त्याचा फायदा होतो. पहिल्या बॉलवरती चौकार. प्राप्ती वॉरियरला जिंकायचं पण कसं तर मार्जिननं 20चा जसा उल्लेख केला होता, कारण काही कॅल्क्युलेशन केलं तर नंतर गोष्टी लक्षात येईल. पण सेफर साईडला जर पाहिलं ना तर पहिला ते 20 धावांचा फरक असला तर तुम्ही थोडंसं निश्चिंत मनाने जाऊ शकता. फक्त त्याच्या खाली आलं तर टेन्शन वाढेल. आकोटाप्याचा चेंडू आहे, वर लागलाय, फिल्डर आलाय, चेंडूच्या खाली झेल सुटलाय क्या सुटलाय आणि रनआउट देखील सुटलाय. येतं काय घडलंय बाबा, तेलही गेलं तूपही गेलं, हाती काहीच नाही आलं. त्याच्यात हाती दुपाटणं तरी आलं होतं, आता हे काहीच नाही हातामध्ये आलं. नाही कॅच होऊ शकला, नाही धाव वाद होऊ शकला, तेलही गेलं तूपही गेलं, असं करता करता मॅचही जायचा. 6 धावा धापालकावरती 3 चेंडूचा खेळ काय, झेल महत्वाचे, कॅचेस महत्वाचे आहेत. मास्टर खेळाडू होते तिथे किशोर, त्यांच्या हातून हा झेल सुटलाय. अंपायर जसे वळतात तर बाकीचे बघतात. वाईट बॉलचा जास्त बाहेर टाकलाय. 7 धावा धापलकावरती आहेत. एक धाव जशी झाले ना तसं कॅल्क्युलेशन आहे. 55 केल्यात आणि समोरच्याला 35, म्हणजे काठावर पास आहे 35, पण तुम्ही फुल पास होऊ शकता. तुम्ही जर 35 पर्यंत थांबवलं तर तुम्ही फुल पास होऊ शकता, पण असं नाहीये, असं होणार नाहीये. ग्रह फिरल्यात, तारे फिरल्यात, सितारे थोडेसे गर्दिश में, झेल होत नाहीयेत, बॅटला टो लागतो तरी बाउंड्री जातात. इट्स अ 4 चौकार. चांदणं पिठभर चांदणं चांदुल्या घातिल्या बाजा गोबाई चांदुल्या घातिल्या बाजा. थँक्यू. अशी जुनी गाणी ऐकली का बरं वाटतं, ज्याच्यामध्ये म्युझिक कंपोज. पुन्हा एकदा टॉप ऑफ द बॅट लागला, टॉप ऑफ द बॅट. बॅटच्या मधोमध लागत नाहीये, मागे देखील तसंच लागला होता. एक धाव या चेंडूवरती, धावा धापालकावरती 12. प्राप्ती वॉरियर्स आणि गावदेवी पांजूमधला मॅच आहे. इथे प्राप्ती वॉरियरला तर जिंकायचं आहे, म्हणजे पास व्हायचं आहे, विथ डिस्टिंक्शनमध्ये पास व्हायचं आहे. गावदेवी पांजूला फक्त जिंकायचं आहे.
आणि अजून एक गोष्ट आहे ती आपण सांगणार आहोत. कदाचित आता सांगितलं तर हिंट जाईल, त्याच्यामुळे ती थोडीशी राज थोडंसं बाकी ठेवूया आपण. 3 षटकापर्यंत जाऊया. 11 धावा धापलकावरती आहेत, 12 धावा धापलकावरती आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती 12, पाटला काय 56 धावांचा 55 55 करायचे. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 43 करायचे आहेत. थँक्यू. आणि ही कहाणी प्राप्ती वॉरियर्ससाठी जसं ही नेट रनरेटवाली आहे तसे गावदेवी पांजू देखील आहेत. म्हणजे ज्यावेळेला थोडंसं आपल्या गाडीमध्ये डिझेल पेट्रोल कमी असतं ना, आपण एक्सिलेटर कमी देतो, बाबा जाऊ द्या, थोडं थोडं जाऊ द्या. हा मॅच तसा आहे. हा मॅच एव्हरेजवाला आहे आणि त्या एव्हरेजवरती तुम्हाला खेळायचं आहे. काही सांगितलं बाबा राज को राज देने, पर्दा है पर्दा, पर्दा नशी तो भेद खुल जाएगा. भाई भेद खुलने नहीं देंगे, थोड़ा सा और जाने दीजिए. अठरा बॉलचा खेळ आहे, 18 चेंडूचा खेळ आहे. 43 धावा करायचे आहेत. धावा धापलकावरती 12 पियुष भोईर बॉलिंग मार्क वरती. पहिलाच बॉल कॅच 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 सुटला. कॅच 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 सुटला आणि इथे पहिल्यांदा तुम्हाला जीवनदान मिळालं. येतं असं झालं बाबा, रविवारचा दिवस, रविवारच्या दिवशी आणली बिर्याणी, बिर्याणीच्या जोडला रायता, रायतामध्ये असते दही, कॅच नाही रनआउटी सही. तसं आता झालंय. एकदा कॅच सुटला, नशिबानं तुम्हाला साथ दिली, पण तुम्ही त्या साथीला लात मारले. दैव देतं आणि कर्म नेतं, तशी गत झाली. विकास जसे बाद झाले तेव्हा डगआउटमध्ये गेले, त्यांना सांगितले भावा इसकी काय जरूरत होती, याची काय आवश्यकता होती. हा मॅच होता, तुम्हाला जिंकायचा होता. हा पॉइंटला क्षेत्ररक्षक होते, त्यांनी कॅच सोडलाय ध्रुव, आणि ध्रुवनं कॅच सोडला म्हणून त्याच्यासाठी 50 रुपयाचा प्राइज आलाय. प्रणित म्हात्रेनं यांच्याकडनं 50 रुपये आलेत. पण प्रणितनं सांगितले आहे जर कॅच घेतला असता तर 100 रुपये पण दिले असते. 500 सांगितले, 500. कॅच सोडला म्हणून फाईन आहे. कॅश जर घेतला असता तर जास्त बक्षीस असतं. बघा ही सगळी हसी मजा काय, कारण आजचा दिवस आपला एन्जॉयमेंटवाला आहे, आनंदवाला आहे. आणि असाही संडे म्हणजे एंटरटेनमेंट आहे. संडे आनंद शोधतात प्रत्येकजण. सुट्टीचा दिवस आहे आणि त्यावेळेला आपल्याला एन्जॉयमेंट देखील महत्त्वाचं आहे. एंटरटेनमेंट घ्या पाहिजे आपल्याला. थोडासा अडथळा आला अडथळा आला होता, त्यामुळे आपण सांगितले थांबा थोडा, नंतर आपण हा चेंडू हाताळूया. पण एक तर बरं आहे, म्हणजे जसं आता पियुष आणि प्रेम जवळ आले, कारण या स्पर्धेमध्ये चॅम्पियनशिप पटकवायचं हे तर ध्येय प्रत्येकाचं आहे. चॅम्पियन बनायचं आहे, चॅम्पियनशिप घ्यायची आहे, पण आपल्या एकमेकांची फ्रेंडशिप सोडायची नाही आहे. ती महत्त्वाची आहे, तुमची फ्रेंडशिप महत्त्वाची आहे. चॅम्पियनशिप तर पाहिजे, टायटल पाहिजे, ट्रॉफी पाहिजे, त्याच्याशिवाय थांबायचं नाही आहे. थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही. आता चॅम्पियन झाल्याशिवाय थांबायचं. पहिला क्वालिफाय व्हायचं आहे, पहिली प्रायोरिटी तुमची क्वालिफाय व्हायचं आहे. आज कसंही करून जिंकायचं आहे. जसं ट्रेनमध्ये देखील गर्दी असतं, पहिला त्या दरवाजाच्या आतमध्ये घुसायचं असतं. त्यामुळे प्रायोरिटी महत्त्वाची आहे, तुमची प्रायोरिटी महत्त्वाची आहे. तुम्हाला काय पाहिजे. या षटकामध्ये आतापर्यंत झेल सुटला, 1 धावाला 1 रनआउट झालाय. दुसरा चेंडू डॉट बॉल. प्रेम पुन्हा एकदा आल्यात, त्यांना माहिती आहे टीमला गरज आहे, आवश्यकता आहेत. तिथे गेलंच पाहिजे, लढलंच पाहिजे, खेळलंच पाहिजे, जिंकलंच पाहिजे.
तिथे गेलंच पाहिजे, खेळलंच पाहिजे, लढलंच पाहिजे. आणि हा कॅच का, कॅच की षटकार, अंपायर इशारा करतीलच. इट्स 6 षटकार. असा हे म्युझिक वाटली म्हणजे होळीचा सण येत आणि होळीमध्ये आपण गुलाल उधळतो, कारण गुलाला विजयाचा रंग आहे. विजयाचा रंग आजही गुलाल उधळायचा आहे, जिंकायचं आहे. म्हणून म्हटलं प्रेम ज्यावेळेला मध्ये आले ना त्यावेळेला सांगितलं होतं, भले थोडेसे अनफिट आहेत, थोडीशी दुखापतग्रस्त आहेत, पण त्यांना सांगितलं टीमची गरज आहे, टीमची आवश्यकता आहे. टीमला या वेळेला बॅटिंग करणं गरजेचं आहे. इथे मैदानावरती जायचं आहे, खेळायचं आहे, लढायचं आहे, जिंकायचं आहे आणि त्याच उद्देशानं बॅटिंगही करायची आहे. पियुषही तेच करतोय, पियुषचा देखील प्रयत्न तोच आहे. डॉट बॉल विकेट, डॉट बॉल विकेट, मॅच मध्ये कमबॅक होईल. ऑफ स्टंपच्या बाहेर, पहिला ताकद पाहिली प्रेम यांची, आता नजाकत पहा. भाई ये प्रेम भाई ये रुकेंगे नहीं. चेंडू बॉन्ड लाईनच्या बाहेर, चौकार. थँक्यू. ऑफस्टमच्या बाहेर इतकी जर जागा देणार ना तर बाबा प्रेम या अशा चेंडूला सोडणार नाहीये. अगर आप रूम देगे ना, बल्लेबाज को मिला रूम, उसने मचाई धूम. धूम मचाई है. तुम्ही रूम दिला आणि बल्लेबाज आपला बल्ला घुमाते हुए धूम मचाते हुए. तसा ऋतिक रोशनवाला चित्रपट आला होता, अभिषेक देखील होते, धूम मचा दे. आता सध्या तीच कहाणी आहे, धूम मचा दे. मिला रूम मचाई धूम. आता त्या चेंडूकडे पाहिलं पण नाही, सांगितलं वाईट बॉल आहे. लेग स्टंपच्या बाहेर. 24 धावा, 24 धावा धावफलकावरती आहेत. पाटला काय 55 धावांचा या षटकामध्ये धावा आल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 12, या ओव्हरमध्ये 12. धावांची अजूनही आवश्यकता. त्यांना 31 पाहिजे, पण प्राप्ती वॉरियर्स ते 31 मधल्या 21 तुम्ही लक्षात ठेवा, 15-20 तुम्ही देखील हातामध्ये ठेवा, तर असा मॅच जिंकता येणार. म्हणजे फक्त मॅच नाही तर क्वालिफाय देखील होता येणार. ही क्वालिफायची लढाई आहे, पात्र व्हायचं आहे, पात्रता दाखवायची आहे. जसं म्हणतात ना बाबा, पद तर कधीही मिळतं, पोझिशन कधी मिळते, पद तो मिलेगा, लेकिन पात्रता कुठून आणणार. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, फील्ड केलं गेलं, थ्रो आलाय, थ्रो थोडासा वाईट, थ्रो थोडासा वाईट. 26 धावा, 26. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती 26, 12 मध्ये 29 करायचे आहेत, पण 29 करायचे आहेत. पण त्याचे पण खेळ वेगळा आहे, अजून थोडासा राज खुलणार आहे. आणि हा मॅच आहे ना, जसा प्राप्ती वॉरियर्स आणि गावदेवी पांजूमध्ये आहे, तसा एकविरा पलटण पण बघतोय हा मॅच, कारण ते सेम झोनमध्ये, ते मध्ये राहिल्यात. त्या दोघांच्या मध्ये आहे, दोघात तिसरा सगळं विसरा, तसा दोघात तिसरा आहे, तो खुश आहे. यानंतरचा होणारा टॉस झालाय अचानक, आणि एकविरा चॅलेंजर अचानकनं टॉस जिंकलाय, तर आपण रेडी राहा. थँक्यू डिझी. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया पांजू प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत. महत्वाचा सामना आहे, दोन्ही टीमसाठी हा सामना जिंकायचा आहे, आणि प्राप्ती वॉरियर्ससाठी फक्त जिंकायचा नाही आहे, तर मार्जिन जिंकायचं आहे. आता 12 मध्ये 29 करायचे आहेत.
गावदेवी पांझू टीमला देखील हा सामना जिंकून टॉप वरती जायचंय. कारण इथे जो टॉप वरती राहील ना तो बी ग्रुपची सेकंडची खेळणार आहे. पण या ग्रुपमध्ये जो दुसरा राहील, जो दुसऱ्या क्रमांकावर राहील त्याला द्विजा वॉरियर्सशी खेळावा लागणार आहे. ज्यानं 2 सामने जिंकल्यात. त्याच्यामुळे कोणाची इच्छा नाहीये. गावदेवी पांझूची पण इच्छा नाही बाबा 2 वरती राहायची. आता एकविरा पलटण ते 2 वरती आहे आता मध्ये. आणि प्रेमसाठी एक खुशखबर आहे प्रेमनासाठी. जर त्यांनी षटकार ठोकला, कारण 12 आहेत चेंडू 29 धावा आहेत. भरपूर जण तुम्हाला सांगायला येते बाबा असा खेळ तसा खेळ, भरपूर सल्ले देतील, ॲडवायझर असतील. पण तुमच्यासाठी आता बडवायझर पण येणार आहे. ॲडवायझर असतील पण आता बडवायझर पण येणार आहे तुमच्यासाठी. समोर खेळलाय आपण प्रेमसाठी बक्षीस लावले पण कमाल दुसऱ्या बाजूला चाललंय. निखिलच्या बॅटमधून 4 चौकार, पहिल्याच बॉलवरती चौकार. थँक्यू. आणि जसा धावपला पुढे चाललाय ना आता, तसा प्राप्ती वॉरियरसाठी काय चाललंय माहिती का? एसी लोकल असते ना ज्यावेळेला प्लॅटफॉर्मवरती थांबते, सुटण्याच्या अगोदर ते दरवाजे बंद होता राहिला. ही अलार्म असते ना लालवाला, तो अलार्म तुमच्यासाठी वाजलाय. आता या स्पर्धेचे दरवाजे बंद होणार आहे तुमच्याकरता. ती जसं लोकल मधले ते दरवाजे बंद होतात ना तसं आता चाललंय सध्या. आता तो दरवाजा बंद होणार का उघडणार? उघडलाय, पहिला थांबल्यात अजून. अजून दरवाजा ओपन आहे, दरवाजा ओपन आहे भाई, दरवाजा खुला आहे. विकेट आलाय का नाही ऐकूया आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने घेऊया. थँक्यू. आणि प्रेमसाठी जे ॲडवायझर आहेत म्हणजे बडवायझर वाला काम करणार आहेत ते आहेत कुणाल पाटील. जर सिक्सर मारला प्रेम यांनी तर त्यांच्यासाठी एक 3 आहे प्रत्येक सिक्सरला. सचिन भोईर आले आता नवीन फलंदाज. विकेट पाहिजे विकेट, बाकी काय पर्याय नाही तुमच्याजवळ, ऑप्शन नाही आहेत. पांझूकरांना जर नायगावरनं किंवा भाईंदरवरनं यायचं तर 2 पर्याय आहेत. दोन्ही ब्रिजवर येऊ शकतात. पण आमच्यासारख्या बाहेरच्या नाही यायचं तर एकच बोटीचाच पर्याय, बाकी काही नाही. तसा वॉरियर्स प्राप्ती वॉरियर तुमच्यासाठी एकच उपाय आहे विकेटचा, बाकी काही तुमच्याकडे पर्याय नाही आहेत. तुम्हाला विकेट घ्यायचे आहेत, प्रत्येक बॉलवरती विकेट घ्यायचा आहे, प्रत्येक चेंडूवरती विकेट घ्यायचा आहे. फक्त विकेटच तुम्हाला वाचू शकतो. सचिन 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 जसे आले त्यानं पाहिलं, त्यानं फिरलंय आणि जसं फिरलंय तसा चेंडूला पाठवलंय लॉंग लेग सीमारेषा पार, षटकार. थँक्यू. आणि या षटकारानं मॅच पण निसटलाय थोडासा हातात ना प्राप्ती वॉरियर्सच्या. आता ते म्हणून मी म्हटलं होतं ना त्या एसी लोकल मध्ये दरवाजे बंद होताना ती लाईट लागते आणि नंतर दरवाजे बंद होतात. आता ते हळूहळू तो दरवाजा बंद व्हायला आलाय. पण अजून आहे, अजून जिवंत अजून आहे. अजून एकदा यावेळेला कॅच नाही सोडणार, यावेळेला कॅच टिपला गेलाय. फलंदाज बाद. थँक्यू. एकदा समीकरण बघूया आपण मॅचचं सिच्युएशन. मॅचचं सिच्युएशन बघूया. 8 बॉलचा खेळ शिल्लक आहेत. सध्या धावफलकावरती 36 आहेत, 19 करायचे. अजून आहे थोडीशी दुखदुख आहे त्याकरता प्राप्ती वॉरियर्स भाई लढा लढा लढा. वॉरियर्स तुमच्या नावामध्ये आहे. सामने हार देख के भाग जाए ना उसे अनाड़ी कहते हैं भाई. सामने हार है तो भी लड़ जाए उसे असली खिलाडी कहते हैं. समोर जरी हार जरी दिसली तरी ती हार मानायची नाहीये. हारना और हार मानना 2 अलग अलग चीजें, अलग अलग चीजें. त्यामुळे हे 2 चेंडू महत्वाचे आहेत. 2 चांगले बॉल, 2 चांगले चेंडू. अनिकेत अशा पद्धतीने नाही आहेत. एकदा बँक बॅलन्स कमी आहे.
भाई ऐसे करोगे तो गरीबी में आटा गीला होगा। आदि उल्लास त्याग था फाल्गुन मास, आमदनी अठन्नी खर्चा रुपया, ऐसे गेंदबाजी करोगे तो कैसे जीतोगे भैया। अशी गोलंदाजी केली तर जिंकणार कसं। अपील झाले पण थांबतो। शेवटचा बॉल बाकी आहे। 7 चेंडू 18 धावांची आवश्यकता आहे। अजूनही थोडीशी फाईट करा मॅच आहे अजूनही, कारण टच अँड गो वाला मामला आहे, टच अँड गो वाला मामला आहे। आउट टच अँड गो वाला मामला आहे। इथे जर 6 बॉल 18 धावांची आवश्यकता आहे, पण पुढचे 3 ते 5 धावा महत्वाचे। अजून एक आहे। सहा चेंडूचा खेळ शिल्लक आहे। 6 चेंडूचा खेळ, धावा करायचे ते 18 धावा करायचे। 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे। 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 18 धावांची आवश्यकता। आणि आता स्ट्रायकर एंडला प्रेम आल्यात आणि प्रेमसाठी प्राइज आहे। 6 मध्ये 18। चला टाइमपास नको। 6 चेंडू 18 धावांची आवश्यकता आहे आणि प्रेमसाठी कुणाल पाटील यांच्याकडनं प्राइज आहेत। प्रत्येक सिक्सरला एक थंडगार टीन। तूफानी गर्मी है भाई भारत राउत जी, तूफानी गर्मी में, ऐसी गर्मी में अगर कोई ठंडा पिला दे तो वो मसीहा से कम नहीं है। तसा मॅच आहे सध्या। चला वेळ टाइम जास्त घेऊ नका, कारण यानंतर एक लीग स्टेजवरचा मॅच बाकी आहे, त्यानंतर 2 सेमीफायनल आणि फायनल, 4 मॅचेस आहेत बघा। 3:30 वाजल्यात। सहा मध्ये 18 करायचे आहेत आणि जर षटकार ठोकला तर थंडगार टीन आहेत प्रत्येक सिक्सरला। जर एक चमत्कार झाला इथे, या ओव्हरमध्ये चमत्कार झाला तर त्या चमत्काराला सगळे नमस्कार करतील। राजन जवळपास 3, 4, 5 या महत्वाच्या धावा असणार आहेत। पहिल्या बॉलवरती कडक स्ट्रोक, पहिल्याच बॉलवरती दरवाजे बंद होतील असं वाटतंय। पहिल्या बॉलवरती चौकार। थँक्यू। पहिल्या चेंडूवरती चौकार। उम्मीद पे दुनिया टिकी है भाई, सब कुछ हारने के बाद और बुरा क्या है। स्वामी विवेकानंद याने विचारा तो भाई सब कुछ बुरा होने के बाद और बुरा क्या है, तो उन्होंने कहा था उस उम्मीद को हरना जिसकी बदौलत आप सब कुछ पा सकते हो। उम्मीद आहे, थोडीशी आशेचा किरण आहे, पण दॅट्स अ मिरायकल। चमत्कारच फक्त आता प्राप्ती वॉरियर्सला क्वालिफायच्या दिशेनं जाऊ शकतो। ऑनली मिरायकल, चमत्कार। परत एक धाव्या चेंडूवरती पूर्ण, दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केला जातो। 2 धावा चेंडूवरती पूर्ण, 2 धावा पूर्ण केल्यात आणि जसं चाललाय मॅच 4 चेंडू 12 धावांची आवश्यकता। आता गावदेवी पांझूला देखील काय करायचं माहिती आहे ना,
मी सांगितलं होतं बघा, एक एक रास्ता इथे जिंकले ते पण 1 नंबरला जातील. आता ते 1 नंबरला जातील. फक्त ते जर इथून पराभूत झालं तर पराभवाचं अंतर कितीचं असेल त्याच्यावरती ते 1 नंबर का 2 नंबर. त्यांचा पराभूत झाल्यानंतर कितीला राहतील. लोअर फुलटॉस चेंडू समोर खेळलाय. फिल्डिंग चांगली झाली कुमार. नको फिल्डिंग फिल्डिंग. वा 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 कुमार, मस्त जबरदस्त. वा वा वा, फिल्डिंग जबरदस्त, कमिटमेंट चांगली. आपल्या टीमसाठी दिलेलं योगदान महत्त्वाचं आहे. भले आपण पराभवाच्या छायेमध्ये आहेत, पराभव समोर दिसतोय, पण तरी पण हार मानायची नाहीये. जरी पराभव समोर असला तरी देखील आम्ही लढणार. 3 मध्ये 12, एक पण नाही काढला. 3 मध्ये 12, मॅचचा थोडा चढलाय पारा. चुकीला नाही थारा, चुकीला थारा नाही आहे. 2 मध्ये 12. अजून का कॅल्क्युलेशन आहे, कॅल्क्युलेशन थांबा. अजून लास्ट अजून बाकी आहे ना. क्लाइमैक्स अभी बाकी है मेरे दोस्त, क्लाइमैक्स अभी बाकी है मेरे दोस्त, क्लाइमॅक्स अभी बाकी आहे. म्हणून मी म्हटलं तर उम्मीद पे दुनिया टिकी आहे. काही 19-20 झालं, वर खाली झालं तर सांगता येत नाहीये. आता असं झालं, सांगता येत नाही आणि सहनही होत नाहीये. चेंडू खेळलाय करा. चेंडू चाला जोपर्यंत डीप वरती क्षेत्ररक्षक येतील, फील्ड करतील. आता शेवटचा 1 बॉल बाकी आहे. आता धावा आहेत धावफलकावरती 44. 11 पाहिजे. 11 तर होणार नाही, पण किती होतील. जर या चेंडूवरती एकही धाव नाही आली तर अजून मजा आहे. अजून काही गोष्टी आहेत, बघूया. क्लाइमैक्स अभी बाकी है मेरे दोस्त. शेवटचा बॉल आहे, शेवटचा चेंडू आहे. बाकी आहे भाई, बाकी आहे, बाकी आहे. शेवटच्या बॉलवरती जर रन नाही आला तर कॅल्क्युलेशन असू शकेल, शक्यता वर्तवून नाही येत आहेत. असा हवामानाचा अंदाज पण चुकतो, आमचा देखील चुकू शकेल. कारण गेल्या वर्षी मे महिन्यात पाऊस पडला होता. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल डॉट आलाय. आता आता बघूया, अब देखेंगे. रुको 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 मेरे दोस्त, रुको. बाकी आहे, बाकी आहे, बाकी आहे. कारण ते 20 आणि 15 म्हणजे 15 वरनं जेव्हा तुम्ही खाली आले ना, आता 10 धावांनी विजय तुम्ही मिळवलाय, पण ते 15 वरनं 10 वरती आले ना, तिकडे गडबडी झाली असणार. कारण 15 ती लाईन होती तुम्हाला, आता ती किती खाली आले ते आता बघूया आपण. कारण 15 वरनं खाली लाईन जी आले ती आता, कारण 15 आणि 10च्या मध्ये कदाचित 13-14 वरती कहाणी वेगळी होती. थँक्यू. 10वीच्या रिझल्टपेक्षा जास्त टेन्शन आता आहे, जास्त टेन्शन आहे आता. लाईव्हला दाखवत लावले बघा. 1 नंबरवरती येते आता एकविरा पलटण आणि